भर पावसात खंडित वीज पुरवठा सुरळीत केला। माणगाव येथे महावितरण कर्मचाऱ्यांचं कौतुक। माणगाव तालुका हातकणंगले येथे वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता उमेश कदम व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी खंडित पडलेला वीज पुरवठा अवघ्या 3 तासात भर पावसात नवीन विद्युत पोल उभा करून सुरळीत केला। याबद्दल त्यांचं कौतुक होत आहे। गुरुवारी 25 रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान सुसाट वारा व पावसामुळे टेलिफोन एक्सचेंज जवळील झाड विद्युत तारेवर पडल्यामुळे विद्युत पोल कोलमडून पडला। झाड तिथे राहत असणाऱ्या शामराव कांबळे यांच्या घरावर पडल्यामुळे घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यावेळी गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित पडला होता। दरम्यान सरपंच राजू मगदूम यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता उमेश कदम यांना झालेला प्रकार सांगितल्यानंतर ते स्वतः त्यांचे विद्युत कर्मचारी भर पावसात कामाला सुरुवात केली। माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी भर पावसात या कर्मचाऱ्यांना मदत केली। विद्युत पोल पडलेल्या ठिकाणी नवीन विद्युत पोल बसवून विद्युत वाहिनी जोडून खंडित पडलेला वीज पुरवठा सुरळीत करून वीज ग्राहकांना दिलासा देण्याचं काम या सर्वांनी केलं। त्यांच्या या कामाचं माणगाव परिसरात कौतुक केलं जात आहे। महानकरी न्यूजसाठी सतीश पाटील, माणगाव। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।